अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे, जाणीचे यज्ञ कर्म. अन्न शिजवताना आपण परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे, जप केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. त्याचबरोबर भजन, गायन, गीत, अभंग, पाठ किंवा हरिपाठ या पद्धतीने आपण जर स्मरणात हे सर्व गोष्टींचा अवलंब केला, जे आपल्याला आवडत असेल ते, तर अन्न नक्कीच चविष्ट बनते. तर उत्कृष्ट जीवनशैलीमध्ये आपण एक एक पावलं पुढे टाकताना 12, 13, 14 पावलं कसे पटापट पुढे टाकले गेले आणि पटापट दिवस संपले आणि व्हिडिओ करायचे राहून गेले. तर सगळे 3 दिवसांचा व्हिडिओ आज पोस्ट करत आहे. त्यात जे मी नेहमी करते ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अन्न शिजवताना मी कुठलीही वायफळ बडबड न करता फक्त भगवंताचं नामस्मरण किंवा गायन करते. भगवंताचंच भजन, कीर्तन, गायन करते. त्याने अन्न चविष्ट होतं आणि त्या आपल्या अंगीही लागतं. न विसरता नित्यनियम करायचा. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार. पण सध्या थंडीच्या दिवसात उठणे हाच मोठा अडथळा आहे की थंडीची जाग येत नाही, झोप जास्त लागते. तरीही त्याच्यावर मात करून आपण प्रयत्नांती हळूहळू एक एक पाऊल टाकत आहोत आणि उत्कृष्ट जीवनशैलीकडे वाटचाल करत आहोत. दिवसभरात कधीही जॉबवरून येताना किंवा जाताना एक सेल्फी घ्यायचा आणि दिवस संपवायचा. यानंतर पुढच्या दिवशी जे पाऊल आपण उत्कृष्ट जीवनशैलीकडे टाकलेलं आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त अवलंब अध्यात्माकडे कशी आपली वाटचाल होईल आणि आपण कसे सात्विकतेकडे जाऊ याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे मी करत आहे. दिनाची करुणा येऊ द्या हो, दयाळा मला भेट द्या हो. स्वयंपाक करताना जर आपण छान पद्धतीने भगवंताचं स्मरण करत करत जर स्वयंपाक केला तर तो चविष्टही बनतो आणि त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचा गोडवा उतरल्याने, त्याच्यामध्ये नामस्मरण उतरल्याने आपले विचारही सात्विक होतात, आपली तब्येतही ते अन्न खाऊन चांगली राहते. जसं मन तर अन्न बनवताना असतं तशाच विचाराने ते अन्न बनतं. जर चांगले विचार केले, भगवंताचं नाम घेतलं तर अधिक चांगलं 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 चांगलंच होतं सगळं. त्याच्यामुळे शक्यतो सांगितलं जातं की स्वयंपाक करताना आपण भजन म्हणा, नामस्मरण करा. ज्यांना सवय नाही त्यांचं मंत्र म्हणता म्हणता त्यांचं वेगळंच चालतं, तर त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, भजन लावून द्यायचं. भजन जास्त छान वाटतं, स्वतःलाही म्हणायलाही छान वाटतं आणि ऐकायलाही छान वाटतं. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप गृहपुत्र धनदारा बघा मायेचा पसारा, गृहपुत्र धनदारा बघा मायेचा पसारा. मोहपाश तोडून सारे मुक्त मला होऊ दे रे, मोहपाश तोडून सारे मुक्त मला होऊ दे रे. जन्मोजन्मी किती पापे, जन्मोजन्मी किती पापे दत्ता जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे दिवसाचा शेवट, जॉबवरून येताना एक छानसा सेल्फी. अशा पद्धतीने उत्कृष्ट जीवनशैलीकडे एक एक पाऊल टाकण्याचा आपण रोज प्रयत्न करत आहोत.